ज्यांच्याकडे 23 जागा होत्या ते सिंगल डिजिटवर आलेत, 9 वर आले। याचाच अर्थ असा महाराष्ट्राने तर ठरवलं आहे, एकीकडे स्मारकांची घोषणा केली पण त्याची वीट सुद्धा रचली नाही छत्रपती शिवरायांची। एकूणच यांची कारकीर्द महाराष्ट्राच्या स्वाभिमानाला ठेच पोहोचणारी आहे। सभा निवडणुकीमध्ये संविधान हा महत्त्वाचा मुद्दा होता, तर आता विधानसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्राचा स्वाभिमान हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असणार आहे आणि महाविकास आघाडीच्या बैठकीत तशा प्रकारची स्ट्रॅटेजी ठरलेली पाहायला मिळते। आपल्यासोबत विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आहे। सर, लोकसभेमध्ये संविधान हा महत्त्वाचा मुद्दा होता, आता महाराष्ट्राचा स्वाभिमान हा आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये महत्त्वाचा ठरवण्याचा तुमचा निर्णय झालेला आहे। 2014 पासून महाराष्ट्राची अस्मिता गहाण ठेवून महाराष्ट्राला उद्ध्वस्त करून सत्ता बळकवली गेली आणि सत्तेतून संपत्ती प्रचंड गोळा केली गेली आणि या राज्यातील संपत्तीची लूट खुलेआम केली गेली आहे। हे आता लपून राहिलेलं नाही आणि म्हणूनच एकूणच महाराष्ट्रातील या सरकारची कारकीर्द पाहिली तर महाराष्ट्राच्या स्वाभिमानाला बोट लावण्याचं काम झालं। एकीकडे स्मारकांची घोषणा केली पण त्याची वीट सुद्धा रचली नाही छत्रपती शिवरायांच्या। दुसरीकडे बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाचं काम सुरू तर केलं पण ते इतक्या धीम्या गतीने केलंय की ते पुढचे 10-20 वर्ष होणार नाही। खाण्याचे दात आणि दाखवायचे दात ह्या सरकारचे आता उघडे पडले आहेत। एकूणच यांची कारकीर्द महाराष्ट्राच्या स्वाभिमानाला ठेच पोहोचणारी आहे। म्हणून पूर्ववत महाराष्ट्राचा एक स्वाभिमान जो होता, छत्रपती शिवरायांचं राज्य, हे राज्य रयतेचं राज्य, हे राज्य म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांचं, शाहू फुले आंबेडकरांचं राज्य, ही अस्मिता यांनी लयास लावली। ती अस्मिता पुन्हा जागृत करून स्वाभिमानाची ज्योत पेटवण्यासाठी महाराष्ट्र पुन्हा आता उभा व्हावा आणि ती या राज्याचं स्वाभिमान जागृत करण्याचं काम महाविकास आघाडीकडून करायचं आम्ही ठरलो आहे। एक बार देश के लिए हमारा संविधान और महाराष्ट्र के आगे बढ़ाने के लिए महाराष्ट्र का स्वाभिमान जागृत होना चाहिए। स्वाभिमान के लिए हम लड़ाई लड़ेंगे, हा निर्णय घेऊन आता आम्ही पुढे जातो। सगळ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये प्रचारामध्ये हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असणार आहे, 100% असणार आहे। आम्ही महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठीच लढणार आहोत। महाराष्ट्राचा स्वाभिमान जो संपवण्याचं काम ज्या वेळा उचलून काम केलेलं आहे, पक्ष फोडून, माणसं फोडून, सगळे भ्रष्टाचारांचे आरोप असलेले, ईडीची चौकशीच्या घेऱ्यात असलेले सगळ्यांना मिळून आपण यांनी सरकार स्थापन केलेलं आहे। म्हणजे एखाद्या काय म्हणतात त्याला, एखादं मोकाट जनावर असतं ते कुणाच्या तरी शेतात सातत्याने घुसत असतं, तर त्या शेतामध्ये घुसणाऱ्या त्या जनावराच्या गळ्यात आपण घंटा घालतो की ते जनावर कळावं कुठे घुसते। पण आता ह्यांनी घंटा नांदल्यानंतर यांच्या कानामध्ये फक्त घंट्याचा आवाज येतोय, त्यांना वाटतं की कोणीच बघत नाही, म्हणून राजरोसपणे शेत फस्त करण्याचं काम सरकारमधली सत्ताधारी करताय। हे अत्यंत दुर्दैवानं सांगावं लागतं आणि म्हणून तो स्वाभिमानासाठी, शेतकऱ्यांच्या स्वाभिमानासाठी, बेरोजगारांच्या हक्कासाठी, पुरोगामी महाराष्ट्राच्या पुरोगत्मासाठी ही लढाई आम्ही शेवटपर्यंत लढू आणि जिंकू, हा आम्हाला विश्वास आहे। उद्यापासून अधिवेशन सुरू होते, नेमके कुठले मुद्दे असणार आहे आणि महाराष्ट्राचा स्वाभिमान हा सुद्धा लावून धरणार आहे का? मुद्दे खूप आहेत। शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा मुद्दा आहे, तेलंगणाच्या धर्तीवर केलं पाहिजे। शेतकऱ्यांचे विजेचे बिल वाढले, 35% घरगुती कनेक्शनचे बिल वाढले, ज्याला डोमेस्टिक म्हणतो आपण, तो महत्त्वाचा मुद्दा आहे। भ्रष्टाचाराचा मुद्दा आहे, पेपर फुटीचा मुद्दा आहे, नीटचे पेपर त्याचं झालेले लिकेज ते आहे त्याचा मुद्दा आहे, नीटच्या एक्झाममध्ये झालेला गोंधळ आहे आणि कायदा सुव्यवस्थेचे धिरवडे निघालेत राज्यात, खून दिवसाढवळ्या खून चाललेत, मारामाऱ्या बलात्कार सगळं चाललेलं आहे। हे सगळे मुद्दे ऐरणीवर आहे। हे सगळे मुद्दे या अधिवेशनात आम्ही मांडू। लोकसभेच्या निवडणुकीनंतर महाविकास आघाडीचं कॉन्फिडन्स वाढलेला आहे आणि तो उद्यापासून पाहायला मिळेल अधिवेशनात? नक्की पाहायला मिळेल। 206 तिकडे आहेत, पुढच्या वेळेस 206 इकडे दिसतील आणि उर्वरित तिकडे दिसतील। हे महाराष्ट्रात दिसेल, कारण ज्यांच्याकडे 23 जागा होत्या ते सिंगल डिजिटवर आलेत, 9 वर आले। याचाच अर्थ असा महाराष्ट्राने तर ठरवलं आहे की नतभ्रष्ट, भ्रष्टाचारी, शेतकरी विरोधी, बेरोजगार विरोधी आणि केवळ गुजरातचं लालूचं अंगण करणारे आणि महाराष्ट्राला ड्रग्सच्या खड्ड्यात घालणाऱ्या सरकारपासून मुक्ती हाच खरा स्वाभिमान आहे आणि त्या स्वाभिमानासाठी महाराष्ट्र आता जागृत झालाय। ती लढाई आम्ही लढू आणि जिंकू सुद्धा। पाहतोय महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी आम्ही लढाई लढू आणि आगामी विधानसभेसाठी जे आहे तो महाराष्ट्राचा स्वाभिमान हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असणार असल्याचं विजय वडेट्टीवार यांनी बोललेलं पाहायला मिळतंय। कॅमेरामॅन अरविंद वारगेसह राजू सुरोणे, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।